नमस्कार. होम मिनिस्टर कुटुंबाचं इम्युनिटी बुस्टर स्पेशल पार्टनर सिंथॉल लाईनच्या या भागातले आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या भागात आपण तेजश्री प्रवीण नारायणकर या माऊलीला भेटणार आहोत, ज्यांचं माहेरचं नाव तेजश्री विजय लवंगारे. कल्याण इथे राहणारं हे कुटुंब आहे. थांबा, मी इकडनं लक्ष्मी पाठवतो, ती सुद्धा ऑनलाईन पाठवतो. ही बघा पाठवते. हो आल्या. वहिनी आता उखाणा घ्या. दारापुढे काढली सुंदर रांगोळी फुलांची, प्रवीणचे नाव घेते सून मी नारायणकरांची. अरे वा, प्रवीणजी तुम्ही पण उखाणा घेणार आहात का? निलवर्ण आकाशातून पडती पावसाच्या सरी, हा, तेजस्वीचे नाव घेतो होम मिनिस्टरच्या घरी. कधीपासून पाठ करताय? नाही, कालच चालू आहे. बरं वहिनी, आता द्या, सगळ्यांची ओळख करून द्या ना. मिस्टर प्रवीण नागनाथ नारायणकर. नमस्कार. नमस्कार. इथे माझे सासरे आहेत मिस्टर नागनाथ नारायणकर. नमस्कार. या माझ्या सासूबाई आहेत ललिता नारायणकर. नमस्कार. इथे माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत योगिता नारायणकर. नमस्कार. नमस्कार. आणि मागे माझ्या ननंद आहे मोठ्या मिसेस नेहा कटके. नमस्कार. 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 आणि तिकडे माहेरी? तिकडे माझे पप्पा मिस्टर विजय लवंगारे. नमस्कार. नमस्कार. मम्मी जयश्री लवंगारे. नमस्कार. बहीण आहे मागे स्वाती लवंगारे. नमस्कार. योगिता लवंगारे आणि गौरी लवंगारे. नमस्कार. वहिनी, बालपण कुठलं तुमचं? माझं बालपण सायन धारावी या भागात गेलं, मुंबईमध्ये. तिकडेच माझं शिक्षण झालं. मग आता आई बाबा कुठे आहेत आता? आई बाबा तिकडेच आहेत आता. आई बाबा काय करायचे तुमचे? माझे मम्मी एक केअरटेकर म्हणून काम करते, अजूनही ती वर्किंग आहे. बरं. आणि माझे पप्पा सिनियर टेक्निशियन आहेत एअरक्राफ्ट मध्ये. पण मग बालपण कसं एकदम मजेत गेलं? माझ्यात गेलं तसं थोड्याशा डिफिकल्टीज होत्या, त्या डिफिकल्टीज फेस करूनही आम्ही खूप सुंदर आमचं बालपण घालवलंय. तुम्ही 2 बहिणी ना? आम्ही 4 बहिणी. टोटल 4 बहिणी. मागे माझ्या 3 बहिणी आणि मी, असे मिळून 4. अरे, पूर्ण स्त्री शक्ती होती घरामध्ये. मग तुम्ही आधी मला सांगा, देवीची 4 रूपं असं जर आपण म्हटलं तर तुम्ही अशी कुठली सांगाल? प्रत्येकीमध्ये कुठलं कुठलं दडलेलं आहे स्वभावात बहिणी? तुमच्या 4 बहिणींमध्ये दुर्गेचं रूप जास्त कोण घेतं? माझंच असेल. ज्या क्षणी मी हा प्रश्न विचारला, तुम्ही जेव्हा मिस्टरांकडे बघितलं तेव्हाच मला कळलं दुर्गा कुठे आहे. मी आईला विचारतो, आई काय सांगणार मुलीबद्दल तुमच्या? छान आहे, जरा तापट स्वभाव आहे, पण नॉर्मल होते लगेच. एवढं पुरतं चिडचिड. लहानपणापासून असाच स्वभाव का? थोडं लहानपणापासून ती जिद्दी आहे खूप. तिला जे हवं ते पाहिजेलच असं. पण मग तक्रारी यायच्या का कधी शाळेतून? नाही, ते हुशार आहे खूप, शाळेमध्ये खूप हुशार होती, त्याच्याबद्दल काय नाही. आणि जावई कसे आहेत? जावई छान मिळाले, मस्त. जावई छान मिळाले, समजून घेत्यात. किती चटके बसतात त्यांना माहितीये का तुमच्या मुलीच्या तापटपणाचे? बाबांना विचारतो, बाबा मुलीच्या आठवणी लहानपणीच्या जर आठवायच्या झाल्या तर काय सांगाल मुलीबद्दल? लहानपणीच्या आठवणी सांगायचं झालं तर मुलगी तशी स्वभावाने लहानपणी शांतच होती आणि ती शाळेत व्यवस्थित वगैरे जायची. 4थीपर्यंत ती धारावीमध्ये श्री गणेश विद्या मंदिरमध्ये शिकत होती ती. नंतर तिला सायनला DS हायस्कूलमध्ये आम्ही प्रवेश दिला, म्हणजे घेतला 5वीला. तेव्हा ती तिथे प्रवेश घेतल्यानंतर ती 1-2 दिवस आम्ही तिला शाळेत सोडायला गेलो पहिल्या स्टार्टिंगचे. तर ती मला म्हणाली, पप्पा माझ्याबरोबर कोण बोलतच नाही, काय नाही, माझे कोण मित्रच नाही वगैरे असं. मला असं काय नाही, तू पण बोल, म्हणजे तुझे मित्र वगैरे होतील, असं तिला समजावलं. मग ती घरी यायची आणि परत रडायची, म्हणायची की मला मित्रच नाही आहे, असं तसं मला रडायचे. मग आम्ही हसायचो तिच्याबद्दल. होती मित्र वगैरे होती, तू पण बोलत राहा, म्हणजे तुला मित्र होतील. हे सांगितल्यामुळे आता केवढी बोलते माहितीये का जावयाला? बरं, आता 3 बहिणींना विचारतो आपल्या बहिणीबद्दल, आपल्या ताईबद्दल. आज त्यांना किती मिस करतायत ताईला? एवढ्या लांब ताई लग्न करून गेलेली आहे. आणि जेव्हा सासरी निघाली होती तेव्हा काय या सगळ्या बहिणींचं झालं होतं? ताई तशी लांब गेली असं काय, गेली मिस तर करतोच. जेव्हा असेल काय काम असेल तर ती इथे वगैरे. पण कशी होती ताई लहानपणी? सेम जिद्दी,
बाकी काही नाही, ती तर भरपूरच आहे ती. पण मग तुमच्या समजून घेते. तिघींचं एकमेकींशी कसं होतं? भांडण भरपूर व्हायचे आमच्यामध्ये, पटतच नाही इथपर्यंत आमच्या भांडण व्हायच्या. भांडणामुळे मम्मी पप्पा म्हणजे असं आम्हाला मारायला लागले की आम्ही लोक घरातून बाहेर पळून जायचो. सेम आम्ही टॉम अँड जेरी सारखे जसे भांडण करतो तसेच आम्ही भांडण खूप केलं. इव्हन मारामारी पण आम्ही कधी कधी केली आहे. तर अरे ती वा. आहे तशी, ती खूप म्हणजे सपोर्टिव्ह आहे, खूप काळजी घेते तशी. मम्मी पप्पा नंतर ती म्हणजे आम्हाला बघते. आणि ती आहे लांब गेली तशी पण आहे जवळ, असं फोन वगैरे तिचा येतो. म्हणजे रागीट खूप आहे, पण तसे तिचा जिद्दीचा स्वभाव पण आहे. तिला जर काही हवं असेल तर ती ते मिळवणारच, त्याशिवाय ती शांत नाही बसणार. तिचा हा एक चांगला स्वभाव आहे. आणि आठवणीचं सांगायचं म्हटलं तर तिच्यासोबत म्हणजे असं मी 10th होती क्लासला, तर मी क्लासला म्हणजे दांडी मारली होती आणि मी फ्रेंडसोबत बाहेर गेली होती फिरायला. तर तिला घरी कळलं होतं आणि मम्मी पप्पांना पण कळलं होतं. तर मम्मी पप्पांनी म्हणजे एवढं काही म्हणजे जास्त रिॲक्शन नाही घेतलं, तिने घेतलं. तिने मला घरी आल्यानंतर लाटण्याने मारलं होतं तिने मला तो अजून दिवस आठवतं. माझं आणि तिचं जास्त पटायचं नाही, म्हणजे पटायचं पण आमच्यात खूप मारामारी व्हायच्या. खूप रागिष्ट आहे, सगळेच रागिष्ट आहे आमच्या घरात. पण मला सांगा, तुम्हाला 3 बहिणींना मला प्रश्न विचारायचा झाला की आता ताई आणि भाऊजी जिजाजी यांच्यामध्ये सगळ्यात बेस्ट कोण आहे? भाऊजी. भाऊजी शांत स्वभावाचे. बघितलं का ताई, सगळ्यांनी मिळून माहेरच्यानी त्या मिस्टरांना प्रवीणजींना 100 मार्क दिलेले आहेत आता. बरोबर बरोबर. बरं, आता मला सांगा वहिनी, इतक्या सगळ्या माहेरच्या गप्पा मारत असताना, सगळ्या आठवणी आठवत असताना सगळीकडनं एकच रोख आलाय. आता सासरच्यांना मी विचारणार आहे पुढच्या टप्प्यावर, पण तरी सुद्धा तुमच्या बहिणींबद्दल काय सांगणार तुम्ही? बहिणी माझ्या खूप समजूतदार आहेत. मी चिडली की ते शांत राहतात, माझ्या सगळ्या गोष्टी ऐकतात. त्यांना कुठची गोष्ट बरोबर आहे, कुठची गोष्ट चुकीची आहे हे माझं सांगणं कर्तव्य असल्यामुळे मी त्यांना सांगत असते सतत. तुम्हाला तिकडे 3 बहिणी आहेत, हो. त्याच्यातल्या कुणाला मी आव्हान देऊ असं तुम्हाला वाटतं? योगिता. आणि आता योगिता ताई, प्रश्न तुम्हाला आहे. जर या प्रश्नाचं उत्तर चुकलं तर ताईचं ते लाटणं आठवा तुम्ही, कळलं ना? तुम्हाला सोपा प्रश्न विचारणार, बाकी कोणी बोलायचं नाही. पण तुम्ही जर त्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलं तर ताईला तुम्ही सोन्याची नथ आज बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. आणि तुमच्यासाठी प्रश्न आहे, सोपा आहे. 5 ड्रायफ्रूटची नावं सांगा. काजू, बदाम, पिस्ता, मनुका, काळी. चला, अभिनंदन. 5वं ड्रायफ्रूट आठवत नव्हतं ना, तेव्हा त्यांना लाटणं आठवलं होतं, लक्षात ठेवा. चला, अभिनंदन. ताईला सोन्याची नथ झी मराठीकडून बक्षीस म्हणून मिळवून दिलेली आहे. अभिनंदन. नमस्कार. प्रवीणजी, तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण सोलापूरचं, संत गल्लीत. मग तुम्ही राहायला सोलापूरमध्येच होता? हा, लहानपण माझं पूर्ण सोलापूरला गेलं आणि आता 3 वर्ष झालं मुंबईत आलोय. घरी कोण कोण होतं तुमच्या लहानपणी? लहानपणी माझे मम्मी पप्पा, एक बहीण आणि 2 भाऊ आणि मी, अशी 6 जणांची फॅमिली होती. मग आई बाबा काय करायचे तुमचे? माझे पप्पा सिटी बस कंडक्टर होते सोलापूरला आणि आई घरी हाऊसवाईफ होती. आता सासूबाईंना विचारतो, सुनेबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे? सून बरी आहे, म्हणजे असं मिळून मिसळून राहते, सगळ्याशी आठवण खेळून राहते, सगळ्याला म्हणजे हे करते. पण आणि एवढंच की सगळं स्वभाव चांगला आहे सर, फक्त रागीट आणि हॅपी आहे, एवढं तिचा स्वभाव खटकते, ते दुसरं काय नाही. माहेरचे म्हणतायत की ही ताई तापट आहे, हे तुम्हाला मान्य आहे ना आई? हा, मान्य. हा, ते म्हणते बरोबर आहे. वहिनी. हो सर. तुमच्या तापटपणाला किती जणांना चटके बसले बघा. बरं, बाबांचं काय म्हणणं आहे, सासरे बुवांचं? सुनाबद्दल का? सून माझी चांगली आहे, माझ्याबद्दल काही नाही, काय नाही. सगळे हसून खेळून सर्व राहते, करते, सर्वांना व्यवस्थित राहते, बोलते, करते.
सर्वांचं मिळून मिसळून राहते. अरे पण तापटपणा आहे ना. आहे पण त्यात आमच्या मिसेसने सांगितलं ना, काय सांगणार सर. नाही ती परत नॉर्मल होती. नंतर ते आपणच नॉर्मल होऊन बाबा माझ्या चुकलं केलं म्हणून असं म्हणते करते धरते. नणंदबाईंचं काय म्हणणं आहे? हा माझी बहिणी छान आहे, सर्वांना मिळून मिसळून राहते. आम्ही बहिणी म्हणजे मला बहीण नाही आहे ना, 3 भावामध्ये मी एकटीच आहे, असं बहिणीसारखंच राहतो आम्ही. पण मग ते तापटपणा सर ते जाऊबाई खूप छान आहेत, स्वभावाने मनमिळावू आहेत, कोऑपरेटिव्ह आणि सपोर्टिव्ह आहे खूप, पण खूप हट्टी आणि थोडी रागीट आहेच. आणि जिथे खूप काही गोष्टी तिला ज्या हव्या असतील त्या मिळवल्याशिवाय ती शांत बसतच नाही. पण मला तुम्हाला विचारायचंय जाऊबाईंना की जाऊबाई तुम्ही सांगा की काय केलं तर हा तापटपणा कमी होऊ शकेल? समोरचा माणूस चिडला तर तिने थोडं शांत राहावं. बरं प्रवीणजी तुमचा काय सल्ला आहे? तेच थोडं तापट आहे, थोडं कंट्रोल करावं लागतं, ते तिला समजून सांगितलंय मी. ते आता करते, हळूहळू झालेला आहे, आता कमी झालेला आहे आता. आणि आता लग्नाला किती वर्ष झाली आहेत? 2 वर्ष कंप्लीट झाली, आता 3रं वर्ष सुरू आहे. व्हेरी गुड, मग चांगलं आहे. इजा बिजा झालेला आहे, आता 3जा. आता वहिनी तुम्ही सांगा, इतकं सगळ्यांनी सांगितलं, आपली मोठ्या बहिणीप्रमाणे मोठ्या जाऊबाईंनी सुद्धा एक सल्ला दिला, तो बरोबर बरोबर प्रेमाचा सल्ला दिला की ऍक्शन वरती नेहमी रिॲक्शन लगेच देण्यापेक्षा जरा विचार करून शांतपणे जर प्रतिक्रिया दिली तर कदाचित वाद वाढणार नाहीत आणि तापटपणा होणार नाही. आता तुम्हाला बोलायचंय, आता बोला. सर मी प्रयत्न करते, माझ्या तापटपणावर कंट्रोल करण्याचा खूप प्रयत्न करते आणि त्यांचे सल्ले आहेतच नेहमी सोबत. ते नेहमी कायम माझ्यासोबत राहून ते मला चांगलेच सल्ले देतील. सो मी त्यांना पण कोऑपरेटिव्ह करेन, मी हा तापटपणा कमी करेन, मी खूप प्रयत्न करेन त्याचा. काय चेहरा खुललाय बघा प्रवीण. नाही पण वहिनी खरंच सांगतो, तुमच्यावरती माहेरच्यांचं खूप प्रेम आहे. त्यामुळे आता उद्यापासून तुम्ही जसं ठरवलेलं आहे की येस आतापासून मी तापटपणा कमी करणार, हो. तर या एका गोष्टीवरती अख्खं कुटुंब आणि त्यांची सुखाची वाढ ही 100% होणार, हा विश्वास मला सुद्धा आहे. त्यामुळे तुम्हाला मनापासून शुभेच्छा. हो थँक्यू सर, मी नक्की इम्प्लिमेंट करेन. आणि तिकडे बाबा आणि आई सुद्धा खुश झालेत. 3 बहिणींपैकी एका बहिणीचा चेहरा फक्त कसा आहे, करेल तेव्हा खरं असा आहे. आता ती बहीण कुठली हे मी नाही सांगणार, पण चला असा चेहरा असेलच तर कुठली बहीण असे मनात बोलू शकते सांगा? नाही सर, तिघी खूप शांत आहेत. त्यांचा तेवढा माझ्या एवढा तापट स्वभाव नाहीये. त्या मी मोठी असून सुद्धा त्या मला समजून घेतात. पण आता ताई तुम्ही कुटुंबातलं काय मिस करताय? माहेरच्या आता जनरेशन एवढं पुढे गेलं असल्यामुळे सगळ्यांकडे मोबाईल्स आहेत, लॅपटॉप्स आहेत, आपण व्हिडिओ कॉलिंग करतो. सगळ्या गोष्टी तशा सगळ्या कुटुंबाला बांधून ठेवलेल्या गोष्टी आहेत या एक नवीन जनरेशनमुळे. पण त्यांचा सहवास, त्यांच्या सांगितलेल्या गोष्टी, त्यांनी दिलेले सल्ले, या गोष्टींना मी खूप मिस करते. कधी कधी मला गरज वाटते की आता मम्मी असती तर काय बोलली असती, आता पप्पा असते तर काय बोलले असते, किंवा आता बहिणींनी मला काय सांगितलं असतं. या सगळ्या गोष्टींना पण मी बरेच वेळा मिस करते. नाही खूप छान. आणि म्हणूनच मला असं वाटतंय की तुमच्या पाठीमागे बसलेले तुमचे सासू सासरे किंवा तिकडे असणारे तुमचे आई बाबा या सगळ्यांनी इतक्या कष्टातून वैभव उभं राहिलेलं आहे. तेव्हा आता तुमच्या या संकल्पनेला मनापासून शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबर प्रवीणजी मला सांगा, आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर तुम्ही कुठला करणार? असं माझं तर काय बदल करण्यात नाही. थोडा आळस आहे ते कमी करेल. तुम्ही आळस कमी केला की वहिनींचं ज्याच्यामुळे चिडणं आहे तेही कमी होईल. अगदी बरोबर. वहिनी तुम्ही आजपासून स्वतःमध्ये बदल कुठला करणार? नक्कीच माझा तापट स्वभाव मी कमी करेन आणि इथून पुढे कुणाच्या मनाला मी दुखावणार नाही हीच तर संकल्पना घेईनच. बरं मला सांगा, तुमच्या दोघांनाही मला विचारायचंय, लग्न झाल्यापासून आतापर्यंतचा या प्रवासातला अत्यंत आनंदाचा क्षण कुठला? लग्न 2018 31 डिसेंबर 2018 या दिवशी आमचं झालं आणि आमच्या दोघांचं एक ध्येय होतं की
मुंबईसारख्या शहरात आपलं एक घर घ्यावं, तर ते आम्ही एका वर्षातच घेतलं सगळ्या कुटुंबाच्या सहकार्याने. अरे तर वा, तो वा, एक वा, खूप वा. मोठा आनंदाचा क्षण आहे आमच्यासाठी. बरं वहिनी, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा मी माझ्या सासरकडे सगळ्यांचीच आणि शिवाय माहेरकडेही सगळ्यांचीच मागेन, कारण माझ्या स्वभावामुळे जर कुणाचं मन दुखावलं गेलं असेल तर त्यांची मी मनापासून क्षमा मागते, तर मला त्याच्यासाठी क्षमा करा. प्रवीणजी तुम्ही? मी तसं माझी आजी होती साळूबाई म्हणून, 110 वर्षाची होती. तर ते आजी आणि मी एकत्र राहत होतो. तर अशी कहाणी झाली की ते मला सारखं म्हणत होती बाबा तुझं लग्न सोलापूरला करू आणि मोठं करू, आणि त्यावेळेस मी खूप खुश राहणार. पण ती माझ्या लग्नाच्या अगोदर एक्सपायर झाली, त्याच्यामुळं थोडं मला खूप दुःख वाटतं. पण मी त्याच्यासाठी मी इथून त्यांना आत्म्याला क्षमा मागतो. बाबांच्या डोळ्यात पाणी आलंय, कारण मी आणि ते एकत्रच राहत होतो, सगळे मुंबईत होते, मी कॉलेजला होतो सोलापूरला. आणि धन्यवाद द्यायचे असतील तर कोणाला द्या? धन्यवाद म्हणजे माझ्या पूर्ण फॅमिलीला देईल, त्यांनी पूर्णपणे मला सपोर्ट केलंय लहानपणापासून, काही कमी पडू दिले नाही. माझे वडील पण खूप स्ट्रगल करून आई वडिलांनी खूप मोठं केलं, आणि भावानी पण खूप सपोर्ट केला मला, त्यांना धन्यवाद करेन. आणि ताई तुम्ही? माझं जे ध्येय होतं ते पूर्ण करण्यासाठी पूर्ण नारायणकर फॅमिलींनी, माझ्या मोठ्या जाऊबाई, माझी अजून एक जाऊबाई आहे त्यांनी, यांचे मोठे 2 भाऊ आणि माझे सासू सासरे, माझे मम्मी पप्पा, मी सगळ्यांना थँक्यू म्हणेन, कारण त्यांचं तेवढंच माझ्यासारखंच ध्येय होतं की आमचं एक नवीन घर मुंबईमध्ये करावं म्हणून. तर त्यांना सगळ्यांना मी थँक्यू म्हणेन यासाठी. ह्या सगळ्या आनंदाबरोबर माहेरला बाबा आणि आई दोघेही अत्यंत समाधानी आहेत, हो ना? प्रवीणजी, तुम्हाला मी 3 चित्र दाखवणार, आधी 2 चित्र दाखवणार. जर दोन्हीही चित्र तुम्ही ओळखली तर या माऊलीला आज तुम्ही तन्मणी बक्षीस म्हणून मिळवून देणार. 2 ओळखली नाही तर 3रं देणार चित्र. बघूया काय होणार, बघूया. हे घ्या चित्र, पहिलं चित्र. सांगा, कोणी सांगायचं नाही, फक्त प्रवीणजी तुम्ही ओळखायचंय. ओळखलं? नाही, ऑस्ट्रेलियाचं आहे पण नाव लक्षात येत नाही. सिंगापूरचं हे ठिकाण आहे, मरलायन. चला, हे एक संधी गेली. आता दुसरं चित्र दाखवतो बघा. 3 चित्रांपैकी 2 चित्र ओळखायचे आहेत तुम्हाला. केदारनाथ, उत्तराखंडातलं केदारनाथांचं मंदिर. अभिनंदन, अभिनंदन, बरोबर ओळखलं. आता हे 3रं चित्र दाखवतो, ते ओळखणार का मला बघायचंय. हा, राजाबाई टावर. अभिनंदन. 2 चित्र ओळखली आणि आमच्या ताईला तन्मणी तुम्ही बक्षीस म्हणून मिळवून दिला. अभिनंदन. नमस्कार. असेच आनंदात राहा. पण अजून महत्वाचा क्षण बाकी आहे. मला आता बघायचंय या खेळामध्ये इकडे नणंदबाईंना मी ते आव्हान देणार आहे, तुमच्या नणंदबाईंना, आणि तिकडे मात्र सगळ्यात मोठ्या ताईला आव्हान आहे. चालेल? नणंदबाई आणि ताई, मी 5 वस्तू सांगणार आहे घरातल्या. त्या वस्तू आणायच्या आणि माहेरी ताईनी एक वस्तू आणून आपल्या आईकडे द्यायची आहे, तर सासरी नणंदबाईंनी ती एक वस्तू आणून आपल्या वहिनीकडे द्यायची आहे. 30 सेकंदामध्ये खेळ पूर्ण करायचा. एका वेळेला एकच वस्तू आणायची. 5 वस्तू मी एकदाच सांगणार आहे. खेळ सुरू होईल 5वी वस्तू झाल्याबरोबर. आणि वस्तू आहेत धणे, साखर, ताट, ब्रश आणि कप. वेळ सुरू झाली. सगळ्यात आधी काय आणलं?
थांबा, सासरी विचारूया. सगळ्यात पहिली धणे, आहे नंतर साखर, नंतर ताट, त्यानंतर ब्रश, नंतर कप. चला 5 वस्तू आणल्या आणि इकडे ताईनी उलट सुलट वस्तू आणल्या. फक्त ताई उशिरा आली, नणंदबाईने जरा वेगाने आली, त्यामुळे आज नणंदबाईंनी आपल्या वहिनीला पैठणी मिळवून दिलेली आहे. अभिनंदन. वहिनी तुम्हाला मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. ही पैठणी लॉकडाऊन नंतर तुम्हाला घरपोच करण्यात येणार आहे, तेव्हा अगदी मनापासून शुभेच्छा आहेत. हसत राहा, आनंदात राहा, एकमेकांची काळजी घेत राहा असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टर कुटुंबाचा इम्युनिटी बुस्टरच्या पुढच्या भागात.